नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय भरती आणि जिल्हा परिषद भरती याकरिता अतिसंभाव्य 30 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्हा परिषदेचा सर्वात महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना ही करू शकते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे भारतीय संसद ही संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना ही करू शकते। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना टिंब साली करण्यात आली। राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही टिंब साली करण्यात आली। तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय टिंबमध्ये आहे। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय टिंबमध्ये आहे। तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम सेज विषयक धोरण हे रद्द केले? खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतामध्ये सर्वप्रथम सेज विषयक धोरण हे रद्द केले? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे गोवा या राज्याने सर्वप्रथम भारतामध्ये सेज विषयक धोरण हे रद्द केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा कधी अंमलात आला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे फेब्रुवारी 2006 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा अंमलात आला आहे। नेक्स्ट, घटक राज्याच्या महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? घटक राज्याच्या महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे राज्यपाल हे करतात। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली टिंब येथे स्थापन करण्यात आली। महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी ही 1960 साली टिंब येथे स्थापन करण्यात आली। तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी 1960 साली स्थापन ही करण्यात आली आहे। नेक्स्ट, राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले गेले? राज्याचे धन विधेयक हे कोठे मांडले गेले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे विधानसभा या ठिकाणी राज्याचे धन विधेयक हे प्रथम मांडले गेले। नेक्स्ट, राष्ट्रीय जलसंपदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय जलसंपदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे प्रधानमंत्री हे राष्ट्रीय जलसंपदा समितीचे अध्यक्ष हे आहेत। नेक्स्ट, एक स्तरीय पंचायत टिंब साली अस्तित्वात होती। एक स्तरीय पंचायत ही टिंब साली अस्तित्वात होती। तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे आसाम या ठिकाणी एक स्तरीय पंचायती अस्तित्वामध्ये होती। नेक्स्ट, भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे पी.बी. गजेंद्रगडकर हे भारताचे सरन्यायाधीश होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत। तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं। नेक्स्ट, राष्ट्रपती अर्थविषयक विधेयक फेटाळू शकतात का? राष्ट्रपती अर्थविषयक विधेयक हे फेटाळू शकतात का? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे नाही।
तर राष्ट्रपती अर्थविषयक विधेयके फेटाळू शकत नाहीत. नेक्स्ट, लोकसभेत नियम व शिस्तपालन यांची जबाबदारी कोणाकडे असते? लोकसभेत नियम व शिस्तपालन यांची जबाबदारी ही कोणाकडे असते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे सभापती. तर सभापती यांच्याकडे लोकसभेत नियम व शिस्तपालन यांची जबाबदारी असते. नेक्स्ट, राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे? राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे राष्ट्रपतीकडे राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा आहे. नेक्स्ट, घटक राज्यांच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्यांच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे राज्यपालाला घटक राज्यांच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा आहे. नेक्स्ट, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश टिंब-टिंबकडून नियुक्त केले जातात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे टिंब-टिंबकडून नियुक्त केले जातात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे राष्ट्रपतीकडून. तर राष्ट्रपतीकडून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे नियुक्त केले जातात. नेक्स्ट, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? पंतप्रधान हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे लोकसभेला पंतप्रधान हे जबाबदार असतात. नेक्स्ट, टिंब-टिंब हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. टिंब-टिंब हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे याचं उत्तर होईल राज्यपाल हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे कोण भूषवतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे कोण भूषवतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे पंतप्रधान हे भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे भूषवतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा हा उल्लेख केला आहे. नेक्स्ट, मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे न्यायमंडळ यांच्यावर मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी ही आहे. नेक्स्ट, 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार हा काढून टाकण्यात आला आहे? 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार हा काढून टाकण्यात आला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे संपत्तीचा अधिकार हा 44व्या घटना दुरुस्तीने अधिकारांच्या यादीतून काढून हा टाकण्यात आलेला आहे. नेक्स्ट, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे ग्रामपंचायत असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला असे म्हणतात. नेक्स्ट, ग्रामसेवकाची निवडणूक कोणामार्फत होते? ग्रामसेवकाची निवडणूक कोणामार्फत होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे जिल्हा निवड मंडळ यांच्याकडून ग्रामसेवकाची यांच्यामार्फत होते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विग्रही विधिमंडळ नाही? खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ नाही? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे केरळ या राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ हे नाही. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे?
भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे वरील सर्व. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी विधान परिषद ही अस्तित्वामध्ये आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक हे होईल, ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये विधान परिषद आहे. नेक्स्ट, देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित ही करण्यात आली होती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये देशातील पहिली बालिका पंचायत ही आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.